मी चिकन रेसिपी बनवणार होतो, पण मम्मीने त्यामध्ये आधीच आलं लसूण पेस्ट, हळद आणि तिखट टाकून घेतलं आहे. त्यामुळे मी आता असंच दाखवते. किती चमचे आलं लसूण पेस्ट घेतले? 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घेतलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊया. हां, अर्धापेक्षा थोडं जास्त चम्मच मीठ घेतलं आहे. आता याला नीट मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करत ठेवायचं अर्धा तास. असं चिकन एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता याला आपण अर्धा तास रेस्ट करत ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. वाटणासाठी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि खोबरं घेणार आहोत आपण. यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण याला फ्राय करून घेणार आहोत. कांदा एवढा फ्राय झाला की त्यामध्ये आपण खोबरं ॲड करणार आहोत. एका वाटीमध्ये खोबऱ्याचं किस काढून घेतलं आहे आणि ते आता मी ॲड करणार आहे. असं सगळं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. 2 लसणीच्या पाकळ्या पण ॲड करणार आहोत. भाजलेलं कांदा आणि खोबरं थंड होण्यासाठी आपण काढून ठेवणार आहोत थोडा वेळ. हे वाटण व्यवस्थित थंड झालं की याला आपण मिक्सरला लावून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आम्ही तेल ॲड करत आहोत आणि तेल थोडंसं आता गरम होऊन द्यायचं. मग कांदा ॲड करूया, बारीक कट केलेला कांदा. इथे आम्ही एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. कांदा फ्राय होतानाच थोडं गॅस लो करून घ्यायची आणि त्यामध्येच आपण तिखट ॲड करणार आहोत. तर इथे अर्धा चम्मच आम्ही तिखट घेतलं आहे आणि ते आता आपण टाकणार आहोत त्याच्यात. असं तेलात तिखट टाकलं ना की कलर खूप छान येतो चिकनचा. मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ॲड करून घेत आहोत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस फास्ट करून घ्यायची आणि नीट मिक्स करून घ्यायचं सगळं चिकन. चिकन असंच तेलामध्ये फ्राय करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर गॅस स्लो करायची आणि शेत ठेवायचं आहे. आपण असं ताट वरती ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं. आता या चिकनला मंद आचेवरतीच 5 मिनिटं शिजून द्यायचं. चिकन असं हलवून घेतलेलं आहे आणि आता आपण परत शेत ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी. आता आपण चिकन चेक करून घेणार आहोत शिजलं आहे की नाही ते. आणि यामध्ये जे तुम्हाला पाणी दिसतंय ते आपण अजिबात डायरेक्ट टाकलेलं पाणी नाही आहे. सगळं शेदातूनच पाणी आलेलं आहे.
असं चिकन शिजून झालं की मग त्याच्यामध्ये वाटण ॲड करायचं. शिजलं. चिकन शिजून झालं की त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आणि हा आमचा घरी तयार केलेला गरम मसाला आहे, तो पण ॲड करत आहोत. आणि मसाले वगैरे सगळं टाकून झालं की नंतर मग 2 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं. ठेवताना त्यात पाणी वगैरे आता काहीच ठेवायचं नाही आहे, फक्त थोडा वेळ नुसतंच झाकण ठेवायचं आहे. ही चिकनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपलं चिकन रेडी.